बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बीचा पीक विमा मिळालेला नाहीये। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा पीक विमा कंपनीने अद्याप एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला नसल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात। मात्र पीक विमा कंपनीने याकडे दुर्लक्ष केले असून याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोताळा येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। यावेळी काँग्रेसने आक्रमक होत एका आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण करून खात्यामध्ये पैसे जमा करावे अशी भूमिका मांडली आहे। पीक विमा कंपनीने या ठिकाणी नुकसान ज्यावेळी झालं, अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यावेळी नुकसान जे झालं त्यावेळी त्या नुकसानीचा सर्वे करत असताना खूप मोठ्या प्रमाणात चुका करण्यात आल्या। नुकसानीचा सर्वे झाला नाही। सर्वे करणारी जी कंपनी होती त्या कंपनीने त्या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधींनी त्या सर्वेसाठी मोठ्या प्रमाणात मोताळा तालुक्यातून लाच घेतली आणि केवळ हेच नाही तर हे एवढं करूनही अनेक लोकांची नावं आज या सर्वेच्या यादीमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे। पीक विमा कंपनीने या ठिकाणी जी काही आकडेवारी जाहीर केली ती आकडेवारी आपल्याकडे आली असेल। केवळ 7,000 लोकांचे त्या ठिकाणी अर्ज जे आहेत ते सिलेक्ट झालेत। रब्बीचे सुद्धा काहीतरी 1,001 लोकांचेच अर्ज सिलेक्ट झालेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर आज मोताळा तालुक्यामध्ये हजारो शेतकरी त्या ठिकाणी नुकसानग्रस्त असताना केवळ 7,000 आणि 1,000 लोकांचे जर अर्ज त्या ठिकाणी सिलेक्ट होत असतील तर याच्यामध्ये मोठं गौड बंगाल आहे। आणि ही जी काही संबंधित कंपनी आहे AIC नावाची, ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट राज्य सरकारकडून मिळालं पीक विमा कंपनीला, त्या पीक विमा कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। ज्या कंपनीने याचं सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं सर्वेसाठी, त्या कंपनीच्या सर्वे करणाऱ्या सर्वेयर लोकांनी सरसकट लाच घेतली। कोणी 500 रुपये, कोणी 1,000 रुपये सर्वे करण्याचे आणि घरी बसून सर्वे केला आहे। त्याच्यामध्ये कुठलंही त्या ठिकाणी त्या शेतात जाऊन सर्वे झाला नाही। त्याच्यामुळे या सब कंपनीवर सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतोय।